नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्ममुंबई महानगरपालिकेअंतर्गत ज्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पोस्टसाठी ज्या जागा सुटल्या होत्या, तर त्याचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट आता वेबसाईटवर आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला लॉग इन पेजवर यायचं आहे. तर या पेजची लिंक जी आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या जीमेल आयडीवर किंवा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी असेल त्यावर तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर बघा तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे आणि जरी तुम्ही पासवर्ड विसरले आहात तर तुम्ही येथे फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन यूज करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. तर फॉरगेट केल्यानंतर इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर इथे दिलेलं जे टेक्स्ट आहे तर इथे एंटर करून घ्यायचं आहे आणि लॉग इन टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा असे लॉग इन होम पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुमची डिटेल्स माहिती दिलेली जाईल. त्यानंतर इथे बघा दुसरी टॅब आहे ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही ज्या पोस्टला फॉर्म फिल केलेला आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट क्लर्क, तर त्या खालील बघा एक्झामिनेशन सेंटर आणि डेट दिलेली आहे, कधी आहे तुमचा पेपर. आणि खाली बघा या ठिकाणी ऍडमिट कार्ड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता ही जी तुमची एक्झाम आहे 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 11th, 12th डिसेंबर 2024 म्हणजे या डेटला तुमच्या एक्झामिनेशन असू शकतं. काहींची 2nd ला असू शकते, 2nd डिसेंबरला, तर काहींची 11 किंवा 12 डिसेंबरला असू शकते. तर या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून कोणत्या शिफ्ट्समध्ये तुमचे पेपर आहे त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करून घ्या. एक्झाम सेंटरला कशा प्रकारे जायचं आहे, एक्झाम सेंटर जर लांब असेल तर त्याचं तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि चांगल्या प्रकारे तुमचा जो पेपर आहे तर तो देऊन या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ब्रह्ममुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे कार्यकारी सहाय्यक लिपिक ही जी पोस्ट होती तर यासाठी जी रिक्रुटमेंट निघलेली होती तर त्याची हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.